मारुती पुच्याला सांगायले किंवा आपल्याला आज्ञा आहे किंवा फळाला हात लावायचा नाही, पडलेले फळं खायचे, मग झाड उपटायचं हलवायचं ते फळं खायचे. जांभळ फणस जेंबेरी करत काळे गटकी करे पिंपळ्या मिरघोष माझारे लोणची आवरी बक्षते. मग आता ज्यावेळेला येते पिंपळाचे ह्याचे असणारे आणि ते म्हणजे लोणचं असल्यावर लोणच्या प्रमाणे भक्षण करायचे. तुझ्या सांगे हनुमंता भोक्त म्हणा रघुनाथा तुझ्या काही न बोलता आती लोकलो रस स्वादा. तर राम अर्पण म्हणायचं किंवा रामाच्या रावण अर्पण करायचे आणि आपण भक्षण करायचे. तुझ्या द्राक्षाचे घड खरजुरा फळ्याती गोड पुच्छ पुरविले आकोड करोनी उपाड झाडाचे. आता मारुत्र्याने हे असे नारळीचे केळीचे आपले घड खजुऱ्याचे असणारे उपटायचे आणि हलवायचे आणि असं करून त्या वनाचा युद्ध सुरू केला. हनुमान आपोषण न मोडे बैसे बैस का सोडे पुच्छा खरी वाडे वाडी फळ तोडे आहो यांची. का मारुत्र्याने आसन घालून बसले तर आसन मोडायचं नाही आपल्याला. मग ते पुच्छे तिकडे फळ झाड उपटायचे इथे येऊन हलवायचे असं करून मारुत्र्या भोजन सुरू. चोरे बोरे मोह भोकरे आवळे उंबरे तेंबरे भोक्ता रामेने उत्तरे फळवान रे बक्षिले. दामने रमणे तोरणे झेपे ते प्याण्या वेळे गोदने पिंकजा करवंदाचे खाणे श्रीरामने गटकावे. काटे जे आपले पिंपळाचे आपले खजुरीचे याचे बदामाचे असणारे झाड मग ते अंगोर असो काय असो या प्रमाणे ते उद्ध्वस्त करायले. पिकली खाया गटगटा हिरवी खाया तोड पालटा जासे खाय मतमटा चोर श्रेष्ठा विंटाविते. काटे गोड फळ खायचे, आंबट लाले की जरा देव हे करायचे अशा प्रकारचे मारुत्र्यानं फळाला सुरुवात केली. ओ सरसे वरली मांदनी जेविताने ला प्राण पाणी देवी नेले प्राशोने देकर देवो निपात. काटे एवढे फळ खायचे आणि पुन्हा ढेकर द्यायचा आणि बसायचं. डोळे मिचकावी देवाकडे अंता दावी आदेत्याकडे वाकुल्या दावे दानवाकडे मानवाकडे गुलावे. काटे मारुत्र्या फळ खायलेत, वाकडे देवाला दाखवायलेत, अंगुठा दैत्याला दाखवायलेत, डोळे मिचकायलेत दैत्याला अशा प्रकारची चेष्टा मारुत्र्याने सुरू केली. हनुमंताचे अंगावते सुगंधास मने परिजाते चंदना गुरु तरु तप्तस्ते उन्मळते समळे. काटे मारुतीच्या भोवताल चंदनाचे असणारे सुगंध फुलाचे असणारे ते सुद्धा झाडाचा उद्ध्वस्त करून टाकला. बहुता पुज्यावरती पक्षी किलकिला गगनाते वृक्ष कडकडा मोडवते होते अर्धे वृक्षासे. काटे त्या झाडावर पक्षी बसलेले मग ते झाड उपटीला पक्षी उडायचे आणि किलकिल करायचे आकाशात. उपडोनिया पोंपळी मुख शुद्धा पेया मेळी पोकळी घाली दरोळी वानर गोळी मांडली. काटे मारुतीरायनं पोकळीचे ह्याचे असणारे हे सुद्धा उपटायचे आणि टाकायचे एवढा तिथं धिंगाणा सुरू केला. चाल ताल तला निराळो उघडोनिया केळी उराळो घेतो राक्षसा फळ हाती हाताळ हाणावया. काटे केळीचे केले साल ताल असणारे ते झाडेत आणि ते झाड सुद्धा आपल्या जवळ ठेवले कशाला किंवा राक्षस आले तर त्या राक्षसाला मारायला. ऐशा विद्याची सामुग्री रचोन देवाद्वारी हनुमान बैसले शिखरी याहून दुरी वृक्षताचे. काटे महादेवाचं शिखर मंदिर होतं ते शिखर होतं आणि त्या शिखरावर मारुत्र्या बसले अशोकवनात
आणि बाकीचे झाड पुच्छ म्हणजे उपटू आणून हे करायले. ऐकोनी वनभंगात बनकर भये चाकित राक्षस्या उठले समस्त ज्या काय रूप विक्राळे. आता ज्या वेळेला वनाचा विध्वंस झाला, जे वनकर म्हणजे राखणदार होते ते जागे झाले आणि एकच त्याच्या राक्षसाचा गर्दा झाला सुरू. स्वयंभू वृक्षाचे उपडिता मोडल्या सरणी हाता विचित्र गहे केले पिता केला सपाट लाग आता ग्रहे. इथं जागे झाले तर झाड जे बगीचा होता सगळा ते पूर्ण उपटून टाकला. राक्षस भयभीत होऊन काय करतात, लावी देवाल्या हात मांडिया गोपुरे समस्त अंतग्रहे विध्वंसंत तेने विस्मित बन करे. आता वनकर विस्मित झाले. देवाचा सुद्धा त्या तिथं फळाला येऊन हात लावायला अधिकार नव्हता आणि ते फळक म्हणजे कात सगळे ह्या वानरानं सगळा बगीचा विध्वंस केला. राक्षस वृक्षात निद्रेत जे जे का सबळ राखूनित ते वृक्ष उपटून समस्त केले दुस्तर म्हणते. काही राक्षस म्हणले त्या झाडाखाली झोपलेले होते आणि ते झाड उपटायचं आणि नेऊन सगळ्या वनाचा विध्वंस करून टाकला. त्याव बनकरा जागृत होते ते वृक्ष मात्र न दिसते तेने झाले अतिस्मिते केले विप्रिते महेशा. आता तिथं वनकर म्हणजे ते राखणदार जागे झाले आणि पाहू लागले आणि विस्मित झाले आणि विस्मित होऊन काय करतात, मागोनी आणले महेशापाशी ते वृक्ष नेले कैलासाशी किंवा उडवले आकाशी बनकराशी लक्षेना. आता हे राखणदार होते आणि रावणानं काय केलं, महादेवापासून काय फळं आणले होते, कैलासाहून आणले. मग हे जागे झाले तर फळं दिसले, झाडं दिसणार. मग राक्षस विस्मित झाले, महादेवापाशी गेले का काय, का देवाच्या देवाने नेले का काय, असे एकूण एका चर्चा राक्षसायची. निर्धरला रावणाचे शासन मिथ्या विद्वांस आम्हा देखन हे आते स्वप्न म्हणून नयन लावले. आता पुन्हा त्याला वाटायले एवढं रावणाचा धाक म्हणजे तिथं कोणीच येऊ शकत नाही आणि आपण बघायलो तर इथं एकच झाड दिसणार. आपण का स्वप्नात आहेत का काय, पुन्हा डोळे झाकायले पुन्हा उघडायले. तव त्या राक्षसाची कळाविली आता वानरा येणे काळ कृत्यांता संचोर निवनाता राक्षस घाता करू आला. आता तिथे असं पहे करीत असताना ते वानर दिसलं आणि ते काळा परमाने दिसलं की आता म्हणले आता इथं काळ आलाय म्हणले आणि हे वनाचा विध्वंस ह्यानंच केला. ऐकोनी बनकरा धावती कोटे कोटे मारुती धरा धरा तो भोहाती रावणा प्रती वामे. आता पुन्हा ते वनकर जागे झाले राखणदार आणि कोयते काट्या कुराडी आपल्या घेतल्या आणि चला म्हणले त्या वानराला धरू आणि आपण रावणापाशी घेऊन जाऊ याला. बनकर हाती गिरधर एक वटले 14 सहस्त्र स्वयंधरा वया वानर हाती सत्वर धावले. आता 14 सहस्त्र म्हणजे 14,000 वानर आपले राक्षस एकदाच मारुतीरायाला धऱ्या आले. मग आता धऱ्या आल्याच्यानंतर मारुतीराय काय करतात, एक विदिता बहुताकडे एक म्हणती गोपा पुढे एक सवे हांती घोडे हनुमाना पुढे लक्षेनी. मग आता ते राक्षस आहेत, कोणी भाला फेकून हाणाला, कोणी गोपन फेकून हाणालाय, कोणी मग आपलं बरच्या फेकून हाणायले. बनकर आले हाती गरजत हनुमान बैसला सविचित्त करा वया बनकराचा घात उच्चे प्रेरित साटपे. आता मारुतीरायाने मांडी मोलडी नाही त्या महादेवाच्या मंदिरवर बसलेले इथं आणि आता एवढे राक्षस वनकर आलेत म्हणले. आता पुच्याला आज्ञा दिली की आता सगळ्याचा घात एकदाच करायचा आहे. पुच्या घाताती उदट धरिता ओढून करी पीठ शस्त्र करो सपाट वीर उदट गांजले.
का तर त्या पुच्छानं शेपट्या चौघानं का तर किती राक्षस असले शस्त्र मोडून टाकायचे राक्षसाला मारायचं. वाजता पुच्याचा पैसाटा बनकर बोले आता पुच्छ कळविले संकटा हृदय पोटा राक्षसा. आता ज्यावेळेला वनकराला कळालं हे पुच्याचा ठ्याका बसायला आता हे पुच्याचा ठ्याका म्हणले हे काही नाही आता राव हे कोपलेत म्हणले सीता आणि आता आपला घात झाल्याशिवाय राहत नाही. जो जो पळून जाय जिकडे पुच्छ आडवे तिकडे तिकडे राक्षसा ओढले माकडे मागे पुढे निघावेना. शक्तीची ठ्याका बसल्यावर काही राक्षस पळून जाऊ लागले. पळून झाले की ते ताबडतोब शेपूट त्याला आणायचं आणि हे करायचं त्याला बाहेर जाऊ देणे गेले. असाच मारुतीच्या शेपटाने हे सुरुवात केली. ऐसे गावोनी बनकराशी हनुमान बांधवनी पुच्याशी निपेक्षले समुद्राशी मध्यमग्राशी आरते. ते 14,000 राक्षस आलेले म्हणजे मारुतीला धराय तेवढे मारुतीने शेपटामध्ये आळा केला आणि समुद्रामध्ये फेकून दिले. का तर मच्छी मगर असणारे प्राणी असणारे ते राक्षसाला खाते. बुद्धी झाले दिनवदना बनकर 14 सहस्रजना दिले सागरी मनी भोजना आम्हाशी लंगुना चुकोना. का तर हे भूतावळी असणारे ते जरा दुःखी झाले. ते म्हणले आता आम्ही भुकेले. या मारुतीनं काय केलं वनकराला उचललं आणि समुद्रात टाकलं. मग आम्ही तर भुकेले तसेच राहिलो. तव बोलली महाकाळी हनुमान मारे राक्षसाचा बळी मेंढा मारो सिद्धा जुळी भूता सकळी अति तृप्त. ते भूत असे की मनात विचार करायले तर भूतावळी असणारी महाकाली ती आली. म्हणले मारुती रे आता आलेत म्हणले आता राक्षसाचा मारणार आणि सगळ्याला तृप्त करणार आहे. दिले मना विना भोजना देईल भूतासी भत भोजना वृक्ष जंबुका गारी दिदला गाना तृप्त भोजना काळाशी. तृप्त भोजन काळाशी म्हणजे सगळ्याला तृप्त करणार. गार असू मनुष्य राहे भूतावळी असू काय असू सगळ्याला तृप्त करणार. भूते पुस्ती जगदंबेशी ऐसे होईल कवन्या दिवशी याचे लक्ष या दिवशी तृप्त सर्वासी हनुमंता. भूतावळीला तिकडे जगदंबेला विचारायले तर कालिकेला किंवा हे तू म्हणालीस कवा होईल आपल्याला भोजनाची तृप्ती किती वेळ लागेल काय असेल. मग ती भूता जगदंबा काय म्हणते कालिका. 14 सहस्र बनकराशी हनुमान निर्रळे पुष्टाशी तेने भयभीत राक्षसाशी सीते पाशी पुस्ताते. ज्यावेळेला 14,000 ते वनकर राक्षसदार म्हणजे आले आणि समुद्रात टाकले. मग बाकीच्या राक्षसनी सीतेपाशी गर्दा करीत आल्या आणि सीतेला काय म्हणतात. कोण कोणाचा कैचा थोर येते आला वानर तुझ करोनी नमस्कार कोणे विचार दळ केला. राक्षसने सीतेला म्हणाल्या सीते हे कोण आहे कुठून आला आणि काय झालं आणि कोण धाडला आणि तुला नमस्कार केला. मग अशा राक्षसने सीतेला विचारायला तुझ्या घेऊन आज्ञेशी मारले बनकराशी तुझे बोलया वन विध्वंसाशी तू आद्रुदासी पेटविले. तुझी आज्ञा घेतली आणि तुझी आज्ञा घेतल्याच्या अवघाने त्याने या वानरानं काय केले वनकर मारले आणि ही तुझी आज्ञा घेतली हे कोण आहे का तुझा आज्ञा दिलीस. सीते भोवत्या राक्षसी कलकला कराती धरा मारा बांधा केसी उन्हे वानराशी चेतविले. हिनं काय केलं या वानराला चेतविले म्हणजे त्याला आज्ञा दिली आणि ह्यानं वनाचा विध्वंस केला आणि वनकर मारले. एक मध्ये धरा याला मारा कोणी असा आपल्या राक्षसने कलमा करायला. सीता निशंक मनाशी भयना मानी राक्षसाशी येते तिया बोलत्याशी राक्षसापाशी बहुमावा. ज्या वेळेला सीतेपाशी राक्षसने मोठमोठ्याने गर्दा करायला
सीतेच्या मनात तिळवर सुद्धा चिंता नाही, काही नाही, भीती नाही. मग सीता म्हणती राक्षसापाशी तुमच्या लोकांपाशी बहु माया म्हणली आणि तुम्हीच काय केले ते आम्हाला माहित आहे का? मारी हो निमर्ग वेशी प्रताया रामासी स्वयं मुकला निज देयासी राक्षसापाशी बहुमावा. का तर राव तुमचे राक्षस आहेत, तुमच्यापाशी बहुत माया म्हणली. का तर ज्यावेळेला मृग हरण होऊन आला आणि त्यावेळेला म्हणजे का तर रामाला तिकडे वाट लावल्या ही माया राक्षसापाशी. सुर्फनका सुंदरेशी छळवाला लक्ष्मणाशी कपटे नाडविले नाकाशी राक्षसापाशी बहुमावा. का तर सीता म्हणाली तुमचे राक्षस आहेत, तुमच्यापाशी बहुत माया आहे म्हणली. का तर सुर्फनका सुंदर रूप घेऊन आली, लक्ष्मणाला छळा आली म्हणली आणि स्वतः नाक कानाला हरली. चलो निरारवया चितेसी रावण झाला संन्यासी मुळीचा वाक लागला त्याशी राक्षसापाशी बहुमाया. का तर ती सीता म्हणती राक्षसापाशी बहुत माया आहे म्हणली. का तर रावणाला काय झालं, संन्यासी आला म्हणले संन्यासाचं रूप घेऊन आणि मोह हरण केलं आणि का तर रावण आधीच संन्यासी झाला म्हणले भीक लागली म्हणले त्याला. अमित मावा राक्षसासी कोण कोणाचा वनावेशी हे काय पसंत मदपासी निज मावा तुम्हा जाणे. का तर त्या राक्षसने गर्दा करायला विचारायला ते म्हणले तुमच्यापाशी बहुत माया आहे, कोण कोणाचा आणि हे काय मला काय विचारायलात म्हणले तुम्ही. राक्षस ते कोणी सीते पासी हनुमान बुरा कावी तयासी वेगी पळती वेळतेशी आती भयाची भयभीत. का तर सीतेपाशी राक्षसने मोठमोठ्याने गर्दा करायल्यात. तितक्यात मारुतीरानं घुरघुर केलं. घुरघुर केल्याबरोबर जेव्हा त्या झोपी गेलेल्या सगळ्या पळू लागल्या. एक तळतळ कापती एक पळा म्हणत ते एकाती भयाभीती बोलती पळती मूर्छांते. का तर ज्यावेळेला मारुतीरानं भुभुकार टाकल्याबरोबर नुसती घुरघुर केलं तर पडायल्यात, होरबडून पडायल्यात अशी अवस्था त्या राक्षसनीची झाली. बोंबल करावे गाडी जीवाशी वळदी बोबडी एक अंदाज देत दाढी आधी तोडी पैक. का तर राक्षसनीच राक्षसी म्हणाल्यात गर्दा करू नका ग, आता गर्दा करावं तर ते आपल्याला माथुणार नाही अशी एकूण एकाच चर्चा सुरू झाली. एक भया चक्र बोबळती तेने गळली आणि नागवे रावणा पाशी जाती मंग सांगती बन बोवे. का तर जे नुसतं घुरघुरकार केला आणि त्या भीतीच्या पोटी काही राक्षसनी पळत चावल्या, वस्त्र अंगावर गळून पडलं, तशाच गेल्या आणि रावणापाशी सांगायला. एक त्या भयाचे निर्भयो राक्षस म्हणती पळा सत्वरो पुच्छ मारले वनकर घाय वीर घेतले. का तर जिथे राक्षस काय होते ते सुद्धा भीती वाटले. त्या वानरानं म्हणले वनकराला मारले म्हणले आता आपल्याला काय ठूत नाही, आपण सुद्धा इथून पळा. एक जडती सीते पाशी एक पळती चौपाशी अपरंपार असे राक्षसाशी हनुमंताशी देखोनिया. का तर नुसतं मारुतीरायाला पाहिलं आणि घुरघुर केलं तर एवढी काही राक्षसनी सीतेपाशी दडून पडल्या, काही पळत गेल्या अशी अवस्था तिथं झाली. करिता हनुमंताचे गर्जन सीता झाले निवर्धन रामा भक्ताचे वचन बंद मोचन तात्काळे. का तर सीतेनं पाहिलं खरोखर म्हणले का तर राम भक्त आहे आणि रामाचे जे आपल्याला जे बंद मोचन होतं ते राम भक्तानं निरसन केलं. राक्षस सांगितले रावणापाशी वनवावी प्रतायाशी इदोषा वनाशी बनकराशी मारले. का तर बाकीचे जे गेले रावणापाशी सांगायला की एक वानर आले, सगळ्या वनाचा विध्वंस केलाय आणि वनकर होते तेवढे वनकर मारले. नौकेचा या वीरा बळ द्यायचा कळी अग्निरुद्रा सीतेची या करोनी नमस्कारा केला मारा बनकराशी. तुम्ही म्हणता कोण आहे ते वानर आलं आणि सीतेला नमस्कार केला
आणि वनाचा विध्वंस केला आणि वनकराला मारलं. जे प्रदेशी जनक बाळी ते वन राखवी प्रसे पडी एरवना केली रवंदळी वृक्षे समळी उपटोनी. आता त्या वाढणाऱ्यानं जे सीता बसली ते झाड आहे ते तेवढं फक्त ठुले म्हणले आणि बाकीचे एक सुद्धा झाड ठेवलं नाही. सगळं वन विध्वंस करून टाकले. सीतेसी करोनिया एकांत मग मांडले वंशाघात ऐसा ऐकोनी वृत्तांत लंकानाथ शोभला. आता ज्या वेळेला सीतेला त्यानं एकांत काहीतरी बोलले आणि बाकीचा सगळा वन विध्वंस केलं, राक्षस मारले. ये रावणानं ऐकलं आणि रावणाला राग आला. पाचारोनी घरकटी त्याशी सांगे दशा शिर धरोन्या नावया वानर वर्ण विचित्र विध्वंसे. आता त्या बाकीच्या सैन्याला आपल्याला सांगितलं तुम्ही जायचं आणि वानरे त्याला धरा आणि त्याला धरून आणा. राक्षसाशी सांगितली घरकुटिका बापडे किती याच्या पुच्छाची दृढ शक्ती लावली ख्याती बंद करा. आता ते सांगणारे सांगायले होते त्याच्यापेक्षा ते पुच्छे आणि त्या पुच्छानं म्हणजे सवळी ख्याती केली आणि सगळ्या वनकराला त्या पुच्छानं मारलं. 14 सहस्र बनकरासी भारा बांधो निपुच्चासी निपेक्षले समुद्राशी जळचराची आरताले. आता त्यावेळेला त्यानं सांगायले त्या पुच्छ्यामध्ये लई ताकद आहे. ही 14,000 सैन्य होतं वनकर राखण. तेवढ्याचा भारा बांधला आणि समुद्रात टाकला. त्या शेपटामध्ये लई ताकद आहे. रणी बरदोनी राक्षसास मेदमाचे तृप्त भुक्तास द्यावे आवतील महाकाळास आजचा दिवस हनुमंते. आता त्या राक्षसने सांगायला किंवा एवढे आणले मच्छे मगर असणारे त्याला तृप्त केले आणि भूतावळीला सुद्धा आमंत्रण दिले. डरोनिया नावया वानर येते कायचे घटिकार मूळ करो विचार दीर्घदरबार प्रेरावा. आता हे घरटीकार म्हणजे किती हे तर थोडेच आहेत. मग तुम्ही विचार करा आणि त्या वाढणाऱ्याला आणा किती सैन्य वाट लावायचे. आयचे राक्षसा सांगितली सवे चळचळा कापती बहुता टोपे मारुती दीर्घर शक्ती पुच्छाची. आता इकडं सांगायला रावणाला आणि इकडे तर भीती वाटायली. का तर मारुद्र्याचं शेपटाचा पराक्रम पाहिल्याच्या ओघानं त्याला सुद्धा तिथं सुद्धा भीती वाटायली. सीतेपाशी आवन सकळ नाही मुळले देऊळ वानर दिसे दीर्घशाळ त्यावर प्रबळ प्रतापे. का तर ते वानर प्रताप ये का तर सीतेपसलं झाड हे मोडलं नाही, मंदिर हे केलं नाही आणि असा असणारा तो महाज्ञानी आहे. ऐकोनी वचना राक्षसे दचकले दशानना सभा झाली कंपायमाना बळ संपन्ना वानरे. का तर ज्यावेळेला ते सभेमध्ये असणारे रावण असणारा बाकीचे सैन्य ते बाकीचे सैन्य सुद्धा चळचळ कापू आले आणि रावण सुद्धा दचकला. का तर शब्दामध्ये कितीतरी ताकद असेल. ऐकोनी द्वंशास रावण झाला कंपायमान आपुल्या बाळ समान विद्ध दारुण अनिवार्या. आता इथं आपलं बळ आहे, आपल्या बळा परमाणूचं काय की आता युद्धच करावं लागतंय का काय. विद्ध देखल्या दृष्टी नाही पाचा